मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अमृत भारत स्टेशन योजना के तहत पुनर्विकसित रेलवे स्टेशनों और अन्य परियोजनाओं के उद्घाटन के अवसर पर भारत के रेलवे नेटवर्क की प्रशंसा की। जर्मनी का कुल रेलवे नेटवर्क 34,000 किलोमीटर से अधिक है। मोदी जी ने सिर्फ 11 साल में बनाया। नमो भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन या विविध ट्रेन्सने परदेशातल्या ट्रेन्सची अनुभूती सामान्य भारतीयांना दिली आणि भारतातही अतिशय स्वच्छ आणि वेगवान ट्रेन चालू शकते हे मोदीजींनी दाखवून दिलं। 34,000 किलोमीटरच्या नवीन लाईन्स या मोदीजींनी या 11 वर्षात टाकल्या, ज्या जर्मनी या देशाच्या एकूण नेटवर्कपेक्षा जास्त एवढ्या लाईन्स केवळ 11 वर्षामध्ये भारतामध्ये मोदीजींनी टाकलेल्या आहेत। याचाच एक भाग म्हणून एकाच वेळी देशातले 1,000 रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून रेल्वे स्टेशनवर आधुनिक सोयी देणं आणि मोठे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखे सुंदर आणि सुसज्जित बनवणं, अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता। या अंतर्गत महाराष्ट्रातलेही 100 पेक्षा जास्त स्टेशन्स पुनर्विकसित होत आहेत। त्यातल्या 15 स्टेशनचं पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण झालंय, ज्याच्यामध्ये मुंबईतले 4 परेल, चिचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोड यासोबत कोकणातलं शहाड, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आमगाव, चांदा फोर्ट, देवळाली, धुळे, सावदा, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, केडगाव, लोणंद जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन अशा प्रकारचे 15 महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन्स त्याचा कायापालट होऊन त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे, पुणे स्टेशन असो, नागपूर स्टेशन असो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे मुंबईचं सगळ्यात महत्वाचं स्टेशन आहे, त्याचाही कायापालट चाललेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर 2,800 कोटी रुपये खर्च करून देशातलं सर्वात आधुनिक अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन हे माननीय मोदीजी तयार करतायत। त्यामुळे रेल्वेचं बदललेलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्या सबअर्बन रेल्वेचे स्टेशन्स, त्यावर एस्केलेटर लावणं असेल, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील, स्वच्छतेच्या व्यवस्था असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सामान्य भारतीयांकरता मोदीजींच्या माध्यमातून झालंय आणि आपली रेल्वे ही जगातल्या आधुनिकतम रेल्वेमध्ये आता सामील होते आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना जेवढा धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे। मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्याचसोबत आज या उद्घाटन प्रसंगी देशाचा जो निर्धार मोदीजींनी व्यक्त केलेला आहे की आतंकवादाचं उत्तर मिळेल आणि ते युद्धाने मिळेल, भारत कुठल्या अॅटम बॉम्बला घाबरणार नाही, अशा धमक्यांना भीक घालणार नाही। आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की आतंकवाद फैलवणारे आका आणि त्यांचं सरकार यांच्यात फरक होणार नाही। केवळ आतंकवाद्यांची आका नाही, सरकारवरही कारवाई होईल। भारताचा निर्धार आणि नवभारताचा निर्धार हा मोदीजींनी आज आपल्यापुढे मांडलेला आहे।